नमस्कार. मोर्या शेअर मार्केट क्लासेसमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपल्याला सुरुवात करायची ती म्हणजे कॅन्डल्सनी. सर्वप्रथम आपल्याला जी कॅन्डल्स पाहायची ती कॅन्डल्स आपण पाहणार आहे. सिंपल कॅन्डल्स की जिचा खूप मार्केटमध्ये दबदबा आहे. ज्यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये काम करत असताना हिची खूप गरज भासत असते आणि ही जी कॅन्डल्स आहे, ही कॅन्डल जेव्हा आपण पाहतो, तर आपल्याला या कॅन्डल्समध्ये जेव्हा आपण एखादा ट्रेड घेणार आहे, तर त्यावेळेस ह्या कॅन्डलचा ॲक्चुअलमध्ये काय परिणाम होतो आणि या कॅन्डलचा वापर करून आपण कशा पद्धतीने पैसे कमवू शकतो, या सर्व बाबी आज आपण आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत. सिंपल कॅन्डल्स म्हणजे नेमकी काय असते? सर्वप्रथम ते पाहूया आपण. मी जस्ट एक कॅन्डल्स इथे काय करतो, ड्रॉइंग करून देतो तुम्हाला. एक कॅन्डल्स आपण ड्रॉ केली, का आपल्याला लक्षात येईल, की अशा पद्धतीची कॅन्डल्स असते म्हणून. त्यामुळे आपण एक पहिल्यांदा काय करू, एक कॅन्डल्स ड्रॉ करायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर सिंपल कॅन्डल्समध्ये एक अशा पद्धतीची तुमची एक कॅन्डल्स आपल्याला मार्केटमध्ये पाहायला भेटेल पहा. या कॅन्डल्समध्ये तुम्ही जर पाहिलं, तर तुमच्या लक्षात येईल पहा, हिला अशा वेगवेगळ्या लाईन सुद्धा पाहायला भेटतील. अशा पद्धतीची ही बनलेली कॅन्डल्स आहे इथे पहा. आता जी कॅन्डल्स तुम्हाला दिसते, या कॅन्डल्समध्ये 4 गोष्टी नेहमी असतात, हे लक्षात ठेवा. मग कोणत्याही अँगलची जेव्हा कॅन्डल्स तुमची तयार होणार आहे, तर ती तयार होताना 4 गोष्टी घेऊन म्हणजे 4 बाबींनी ती तयार झालेली असते. हे लक्षात ठेवा. नेहमीचाच भाग आहे आणि हे आपल्याला लक्षातच ठेवावं लागेल. त्यात सगळ्यात पहिला त्या कॅन्डल्समध्ये एक हाय असतो. त्या कॅन्डल्समध्ये एक हाय असतो. त्या कॅन्डल्समध्ये एक हाय असेल तर त्याच्या ऑपोजिट एक काय असणार आहे? त्या कॅन्डल्समध्ये लो असणार आहे. ओके. त्यासोबत त्या कॅन्डल्समध्ये एक प्राइस ही कशाची असणार आहे? ओपन असेल आणि एक प्राइस ही कशाची असेल? तर क्लोजची असेल. म्हणजे जी तुमची कॅन्डल्स बनणार आहे, या कॅन्डल्समध्ये नेहमीच 4 गोष्टींचा समावेश हा तुम्हाला पाहायला भेटेल. आपण आजच्या भागामध्ये ग्रीन कॅन्डल बरोबरच रेड कॅन्डल सुद्धा पाहणार आहोत. ठीक आहे. इथे जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला इथे एकूण नाही म्हटलं तरी तुमच्या लक्षात येईल, की इथे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये एक आपल्याला हाय पाहायला भेटतोय, एक आपल्याला क्लोज पाहायला भेटतोय, एक प्राइस आपल्याला ओपनची पाहायला भेटते, एक प्राइस आपल्याला कशाची पाहायला भेटते? क्लोजची पाहायला. एक टेंटेटिव्ह प्राइस घ्यायची असेल तर प्राइस पण घेऊया आपण. समजा आपण असं म्हणूया याची हाय प्राइस आहे ती 115 आहे. ओके. हा क्लोज झाला ती प्राइस 110 आहे. हा ओपन झाला त्याची प्राइस 100 आहे आणि याचा जो लो आहे याची प्राइस किती होती? 95. म्हणजेच हा जो पूर्ण कॅन्डल्स तुम्हाला पाहायला भेटतोय समोर, या कॅन्डल्समध्ये 4 गोष्टी, एक आहे लो, एक आहे ओपन, एक आहे क्लोज आणि एक आहे हाय. इथं शेजारी तुम्हाला कॅन्डल्स चालू आहेत. कॅन्डल्स रन होत आहेत. तुम्हाला दिसतंय. त्या कॅन्डल्सही तुम्ही सोबत पाहणं अपेक्षित आहे. कारण मी मुद्दामूनच त्या अँगल्सनी आपण इथं काय करत आहे, वर्क करत आहे. जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टींचा तिथे फायदा व्हावा आणि तिथेही लक्ष राहून द्या, की ह्या कॅन्डल्स कशा पद्धतीने होतात. आपण 1 मिनिटाचीही कॅन्डल्स इथं लावू शकतो. जेणेकरून तुम्हाला ह्याहीपेक्षा थोडं लवकर समजेल आणि कॅन्डल्स तयार होताना कशा होतायत हेही तुम्हाला लक्षात येईल. त्यासोबत इथेही लक्ष ठेवा, जेणेकरून दोन्ही गोष्टी समजणं सोपं होतं पहा. ह्या 4 गोष्टींनी कॅन्डल बनली, त्यासोबतच अजून या कॅन्डल्समध्ये एक मेन भाग असतो. तो म्हणजे काय असतंय? कॅन्डलची असलेली रिअल बॉडी. रिअल बॉडी ही माझ्यासाठी, तुमच्यासाठी आणि मार्केटमध्ये काम करणाऱ्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे. बॉडी म्हणजे नेमकं काय आहे? याचा जर तुम्ही विचार केला, तर असं लक्षात येतं बॉडी म्हणजे
की याच्यामध्ये जशी ग्रीन बॉडी तर मेन बायर्स या कॅन्डल्स मध्ये भरलेले जे जास्तचे आहेत ते आपल्याला इथं पाहायला भेटतात. रेड बॉडी असेल तर आपल्याला दिसतं की त्या कॅन्डल्स मध्ये सेलरचं जे प्रमाण आहे ते प्रमाण जास्त आहे असं दिसतं. ग्रीन बॉडी असेल तर बायरचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे ही कॅन्डल जेव्हा बनणार आहे तर कॅन्डल बनत असताना तुम्ही जर चेकआउट केलं तर ही कॅन्डल्स ऍक्च्युअली कशी बनली सांगतो मी तुम्हाला. सर्वप्रथम ही इथं एक कॅन्डल्स काय झाली ओपन झाली. सर्वप्रथम या पद्धतीने कॅन्डल काय झाली ओपन झाली. कॅन्डल ओपन झाल्यानंतर पुढे जेव्हा कॅन्डलनी वर्क केला तर तुमच्या लक्षात येईल की कॅन्डल्सनी वर्क करत असताना काय केलं की सर्वप्रथम कॅन्डल्स वर्क होताना अशा पद्धतीने कॅन्डल्सनी इथे आपल्याला मोमेंटम दिली. ती म्हणजे कसं पहा, एकदा ग्रीन झाली इथपर्यंत वर जाऊ शकते ही कॅन्डल्स. ओके, हा हाय करू शकते आणि परत लो करून ही कॅन्डल्स काय होईल इथपर्यंत येईल आणि परत ही कॅन्डल्स क्लोजिंगला इथे जाईल. हा एक पॅटर्न इथे तयार होतो. परंतु बऱ्याच वेळा हा पॅटर्न मार्केटमध्ये खूप कमी प्रमाणात पाहायला भेटतो. मग तुम्ही म्हणता कोणता पॅटर्न जास्त पाहायला भेटतो सर आम्हाला, तर निश्चितच सांगतो की हा जो पॅटर्न आहे तुम्हाला पाहायला भेटतो कोणता, तर इथे कॅन्डल तुमची ओपन होणार आहे. ओपन झाल्या झाल्या सर्वप्रथम तुमची कॅन्डल काय होते ती अशा पद्धतीने डाऊन होते. सेम ही कॅन्डल्स इथे ओपन झालेली पहा, ही डाऊन आलेली दिसते तुम्हाला, परंतु ही कॅन्डल रेड राहिल्याची गॅरंटी खूप कमी आहे. ही कॅन्डल कुठे जाणार आहे ग्रीन बनेल. आता पहा जेव्हा ही कॅन्डल या कॅन्डलच्या वर येणार आहे म्हणजे जिथे ओपन झाली ही प्राइस काय याची ओपन प्राइस आहे पहा इथे दिसते तुम्हाला. तर ही कॅन्डलची प्राइस जेव्हा याच्या वर येणार आहे तर ऍक्च्युअली वर आल्यानंतर तुम्हाला काय होईल ती ग्रीन कॅन्डल बनताना दिसेल. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, ही खूप शॉर्ट पिरियड मध्ये पाहतोय आपण पहा. तुम्हाला दिसेल लगेच ती थोडं वेळ 1-5 मिनिटं वेट केला किंवा 1-10 मिनिटं पाहिला तर तुम्हाला त्या कॅन्डल्स तशा पद्धतीने क्रिएट होताना दिसेल. आता पहा पुढची कॅन्डल तयार झाली. हिचं ओपन इथे हे दिसतंय पहा तुम्हाला. ओपन प्राइस इथे दिसते तुम्हाला. क्लिअर? ओपन प्राइस पेक्षा कॅन्डल्स वर गेली तर ग्रीन बनली. पण ओपन प्राइस पेक्षा स्टार्टिंगला डाऊन झाली तर रेड बनली पहा. आणि आता ती वरच्या साईडलाच आहे म्हणून तुम्हाला ग्रीन दिसते. ती अजून वर गेली तर रेड होईल, सॉरी ग्रीन होईल. आणि जर ही इथून खाली आली याच्यापेक्षा खाली आली तर रेड होईल. जी ओपन प्राइस आहे त्या ओपन प्राइस पेक्षा जर तिने डाऊन मारला तर ती रेड बनेल. हे लक्षात ठेवा, ही ओपन प्राइस आहे. आणि इथं तुमचा टाइम फ्रेम आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे हा तुमचा टाइम फ्रेम आहे. इथं तुमचे 60 सेकंद झाले, विषय संपला. ते कोणाचंही ऐकणार नाही, कोणाचंही काही म्हणणार नाही की हे माझ्यासाठी गुरु आहे किंवा हे ड्युटी सर खूप हे करतायत, मार्केट लोकांना चांगलं शिकवतायत म्हणून त्यांच्यासाठी 1 सेकंद थांबतो. तसं काय होणार नाही. सेकंद संपले, कॅन्डल पुढे तयार झाली. इथे पहा, इथे बनले पहा. दिसतंय तुम्हाला? विषय संपला. म्हणजे 1 सेकंदही ती वाट पाहणार नाही हे लक्षात ठेवा. पहिली गोष्ट. ठीक आहे. इथे ओपन झाली. ओपन झाल्यापासून ती काय झाली डाऊनला आली, रेड बनली. क्लिअर? हा भाग तुम्हाला समजला असेल पहा. ओपन झाली, डाऊन आली, रेड बनली. बरोबर? अजून डाऊन गेली. ठीक आहे. आता सेकंड स्टेपला काय होणार आहे पहा. तिला खाली जाऊन वर येऊ द्या, नाही जाऊ द्या खाली, काही हरकत नाही. सेकंड स्टेपला ही कॅन्डल काय झाली आणि तिसऱ्या स्टेपला काय झालं पहा की ह्या कॅन्डल्सने परत क्लोजिंगच्या वेळेस काय केला डाऊन पार्ट. आता ह्या कॅन्डल्स मध्ये तुम्ही चेकआउट केलं तर तुम्हाला लक्षात आलं फर्स्ट इथं कॅन्डल्सने काय केलं अशा पद्धतीने वर्क केला. सेकंडला कॅन्डल्सने अशा पद्धतीने काम केलं आणि थर्ड स्टेपला कॅन्डल्सने काय केलं या पद्धतीने काम केलं. अशा पद्धतीने ही कॅन्डल तुमची काय झाली तयार झाली पहा. ही कॅन्डल जेव्हा तयार झाली तर हिची जी असणारी मेन बॉडी आता आपल्याला आहे. ओके, हिचा अभ्यास करूया आणि ह्या ज्या अँगल्स आहे बनण्याचा जो अँगल्स बनतायत आपल्याला त्याचा अभ्यास करूया. इथे जर चेकआउट केलं तर आपण जर विचार केला म्हणजे सर्वप्रथम ओपन झाल्यापासून सेलर्स आले
आपण असं म्हणूया याच्यामध्ये किती सेलर्स आले. आता सिंपल विचार करा तुम्ही. आपण म्हणू 100 पासून खाली 50 जर पाहिले समजा फॉर एक्झाम्पल, तर आपण असं म्हणूया सेलर इक्वल टू किती होते, 5 पॉईंटचे सेलर्स आले, बरोबर. आणि त्यानंतर वरच्या बाजूला गेली तर 115 पासून परत डाऊन आली, म्हणजे तिसऱ्या स्टेप मध्ये परत सेलर्स आले तिथं. मग तिसऱ्या स्टेपला किती सेलर्स आले, 5 सेलर्स आले, म्हणजे टोटल इथं एकूण 10 सेलर्स होते. क्लिअर झालं तुम्हाला. आता सेलर 10 असताना आता आपण पाहूया बायर्स किती होते ते चेक करूया. फर्स्ट स्टेपला जर तुम्ही पाहिलं तर कॅन्डल्सनी सेलर्स आणले होते, थर्ड स्टेप मध्ये सेलर्स आले होते, ते जास्त ऍक्टिव्ह होते म्हणून कॅन्डल खाली गेले. इथे पाहिलं तुम्ही 95 पासून दुसऱ्या स्टेप मध्ये कॅन्डल डायरेक्ट 115 पर्यंत गेली. म्हणजे इथं टोटल नंबर ऑफ बायर्सचा जर विचार केला गेला एका अँगल्सनी तर 95 ते 115 डिस्टन्स येतो किती, 20 पॉईंटचा. मग जर 20 पॉईंट बायर आहेत आणि 10 पॉईंट सेलर्स आहेत, राईट, तर इथं ऍक्टिव्ह कोण येतोय तर विचार केला तर ऍक्टिव्हली काम करणारा जो आहे तो कोण आहे, तर इथं ऍक्टिव्हली बायर काम करत आहे. ते सिंपल मध्ये दिसतंय आणि ते बायर म्हणजे काय की पुढचे 10 पॉईंट वाला जो आहे ना बायर, हा बायर इथं आपल्याला दिसतो. ओके. सेम आता इथाची कॅन्डल्स आहे, ह्या कॅन्डलचा जी बॉडी बनली पहा, तुम्हाला इथे दिसते पहा, ह्या कॅन्डलची बॉडी बनलेली दिसली तुम्हाला, राईट. आता सेम ह्या बॉडी एवढी पुढे कॅन्डल बनली पाहिजे, बरोबर का, काय सांगितलं मी, त्या बॉडी एवढीच कॅन्डल पुढे बनलीच पाहिजे, बनलीच पाहिजे ना, च म्हणतोय मी, हा लक्षात ठेवा. चार्ट थोडासा वर घेतो मी, आपल्याला समजायला सोपं जाईल. किती बॉडी, एवढी. तर याच्यानंतर पुढची कॅन्डल अशा एवढी वर ग्रीन गेलीच पाहिजे. किती आहे, 0.5. ओके, 0. किती, 5. आपल्याला वर ही कॅन्डल गेलीच पाहिजे. आणि जर ही कॅन्डल एवढी 0.5 वर गेली तर म्हणायचं हे तुमचं इथे इम्प्लिमेंट झालं. क्लोज. शिकता शिकता कार्यक्रम ओके. ओके, कार्यक्रम संपला. मेन पार्ट, ही बॉडी, ही बॉडी काय आहे नेमकी कॅन्डलची, ही आपल्याला समजायचं. तुम्हाला इथपर्यंत घेऊन गेली ती, बरोबर. जेवढे बॉडीचे पॉइंट होते तेवढे पॉइंट दिले. ऍक्च्युली मी जेव्हा काम करत असतो मी बॉडीच्या निम्म्याच पॉइंटनी काम करत असतो, हे लक्षात ठेवा. माझं आता मी तुम्हाला 1 मिनिटाची होती म्हणून तुम्हाला सपोज सांगितलं, हे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने ती गेली पण चांगली गोष्ट आहे, वाईट नाही. म्हणजे पाहिजे तिथपर्यंत गेली, परत खाली आली, परत वर जाईल, हरकत नाही, किंवा खाली जाईल, जाऊ द्या. परंतु ज्यावेळेस आपल्याला काम करायचंय, ज्यावेळेस अॅक्युरेसीचा प्रश्न येतो, त्यावेळेस आपल्याकडं शुअरिटी असली पाहिजे. आणि ती शुअरिटी ह्या कॅन्डल्स आपल्याला करून देतात. म्हणजे ह्या बॉडीची जर तर पुढच्या बॉडीची कॅपॅसिटी सुद्धा मला 5 पॉईंट आहे हे गृहीत धरता येईल. ओके, हे क्लिअर झालं असेल तुम्हाला. मग ह्या बॉडीची कॅपॅसिटी आपण जसा विचार केला, हे किती पॉइंट होती ते चेक करू आपण. 1 पॉइंटची आहे, दिसते तुम्हाला सर्वांना, 1 पॉइंटची बॉडी आहे, राईट. थोडीशी कमी आहे, पॉइंट 0.9 आहे, असू दे, हरकत नाही. तर पुढची जी बॉडी बनणार आहे तर ती बॉडी जर कॅन्डल याच्या वर ओपन झाली तर कॅन्डल्सनी तेवढंच 0.9 पॉइंट मला देणार. म्हणजेच माझं जे काय असलेलं टार्गेट आहे, हे टार्गेट मार्केटमध्ये मी किती ठेवणार आहे, तर हे पॉइंट ठेवणार आहे पहा. किती, 300.5. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके, हे असेल आपलं, जे की आपण इथं पाहिलं होतं पहा, या पद्धतीने हे माझं टार्गेट असणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये एक कॅन्डल्स काम करणार आहे, त्याची जी मेन बॉडी असणार आहे, जी मेन म्हणतो आपण, ही मेन बॉडी
ज्याच्यामध्ये ऍक्टिव्ह पॉइंट जास्त आहेत, ऍक्टिव्ह म्हणजे बायर्स त्याच्यात एक्स्ट्रा जेवढे भरलेले आहेत त्या बायरच्या आधारावर मला त्या मार्केटमधनं तेवढे पॉइंट घेऊन यायचे, हे माझं टार्गेट असणार आहे. मग ते पॉइंट मला घेऊन यायचं असेल तर सर्वप्रथम जर माझ्याकडे अशी सिंपल कॅन्डल्स बनलेली असेल, त्या कॅन्डल्सनी अशा पद्धतीने वर्क केला असेल तर पुढची कॅन्डल जेव्हा ह्या कॅन्डलच्या वर ओपन होणार आहे, जेव्हा ह्या कॅन्डलच्या वर ओपन होणार आहे, वर ओपन होणे म्हणजे काय, इथे ओपन झाली पहा, तर वर ओपन झाल्यानंतर ही कॅन्डल्स मला तेवढे पॉइंट देणार आहे. हे माझे शुअरिटीचे चान्सेस इथे जास्त येतात, हे लक्षात ठेवा. तुम्ही म्हणता सर अजून एखादं सिद्ध करून दाखवा, परत एखादं सिद्ध करून दाखवतो. आता जेव्हा अशी कॅन्डल्स इथं बनलेली होती, तिचे पॉइंट तुम्ही पहा, बॉडीचे किती आहे, 0.4 आहे. तर तुम्ही पहा पुढचीच कॅन्डल जी होती एक इथं तयार झाली, ती गॅप ओपनिंग म्हणजे या कॅन्डलच्या वर ओपन झाली, तर 0.4 पेक्षाही जास्त तुम्हाला पैसे त्यांनी दिले. आपल्याला 0.4च पाहिजे. आपलं काम काय आहे, आपल्याला जे शिकतोय ना आपण तेवढंच करायचंय. ओके, एवढंच आपलं काम आहे. आता परत लेसन तुम्हाला इथे कॅन्डल्स परत बनताना दिसते, तुम्ही चेकआउट करा पहा. दिसते तुम्हाला बनताना, सेम कॅन्डल बनताना दिसते. सेम काम करू आपण, तिला फक्त वर्क होऊ द्या फक्त पहिलं. ओके, छोटीशी ऍक्च्युली ओपन ही सुद्धा तुमची वरच झालेली बरं का, ही सुद्धा वरच ओपन झालेली, वर म्हणजे सेमलाच झाली थोडक्यात. ठीक आहे, हरकत नाही. तरी पण आपली ही बॉडी .2 ही पुढचे तुम्हाला 2 पॉईंट देऊनच जाणार. काय सांगितलं मी, ही कॅन्डल सुद्धा तुम्हाला पुढची 2 पॉईंट वर देऊनच जाणार. ओके, ही जी कॅन्डल्स आहे तिथून आता आपल्याला किती पॉईंट मिळवायचे, फक्त 2 पॉईंट मिळवायचे. ठीक आहे, या पद्धतीने कॅन्डल्स वर्क करत असतात, लक्षात ठेवा. आपल्याला आज फक्त सिंपल कॅन्डल्स आपण पाहिलेली पहा, एकाच सेकंदात ती कॅन्डल्स वर जाऊन आली पहा, दिसले तुम्हाला, गेली वर, संपला विषय, क्लोज. प्रॉफिट बुकिंग होणं अपेक्षित. ह्या ज्या प्रकार असतो कॅन्डलचा, म्हणजे मला माहिती ही कॅन्डल्स अशी बनलेली आहे, पण मला पुढची कॅन्डल त्याच्यावरून प्रेडिक्ट करायची असते. आणि जेव्हा मी पुढची कॅन्डल्स प्रेडिक्ट करणार आहे त्यावेळेस मला आणि जर मला पुढची कॅन्डल्स प्रेडिक्ट करता येणार नसेल तर मी मार्केटमध्ये प्रॉफिट कमवू शकत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून नेहमी मार्केटमध्ये आपल्याला काम करत असताना कॅन्डल्सवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करावं लागत असतं. एक एक कॅन्डल्स आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. त्या कॅन्डल्स जेव्हा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करणार आहे, ओळखणार आहात, तर त्या कॅन्डलचा तुम्हाला रिअल मध्ये बेनिफिटही करून घेता आला पाहिजे, तरच तुमचा त्या म्हणजे कॅन्डल्सचा अभ्यास परफेक्ट झाला असं आपण समजूया. आता तुम्ही म्हणता सर खूप वर गेलं, डझंट मॅटर, मला त्याच्याशी काही कॅन्डल नाही, मला माझं टार्गेट महत्वाचं आहे. इट इज क्लिअर, मला माझं फक्त टार्गेट महत्वाचं आहे. मला तो काय करत आहे मार्केटमध्ये मला त्याच्याशी काही संबंध नाही. हे जेव्हा तुम्ही तुमच्या मनाशी ठरवणार आहे, चॅलेंज देऊन सांगतो, तुमच्या सगळ्या ज्या काही लेवल्स असतात, कॅन्डल्स असतात, हे सगळ्या गोष्टी परफेक्ट होणार. परंतु आपण काय होतं की अपेक्षाने भरलेलं व्यक्ती आहोत, आणि ह्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पायी आपल्याला बऱ्याच वेळा मार्केटमध्ये लॉसेस होतात. पहा, मार्केट हे सर्वांना प्रॉफिट देण्यासाठीच असतं. फक्त तुम्हाला इथे या कॅन्डल्स मध्ये जसं आपण पाहतो तसं इथे तुम्हाला 2-3च गोष्टींचा नियम म्हणजे मार्केटमध्ये गरजेचा आहे. राईट शब्द खूप गरजेचा आहे. राईट मध्ये तुम्हाला काय पाहिजे, राईट टाइम टू बाय, म्हणजेच काय, एंट्री ही तुम्हाला आलीच पाहिजे. अँड राईट टाइम टू काय, म्हणजेच काय, एवढं तुम्हाला समजलं, सफिशियंट. ओके, स्टॉप लॉसची गरज आहे का आपल्याकडे, नाही, स्टॉप लॉस लावायचीच गरज नाही. स्टॉप लॉसला तुम्ही नका लावू, स्टॉप लॉसला मी आहे ना. स्टॉप लॉस साठी कोण आहे, शेअर मार्केट क्लासेस.
इथे तुम्ही स्टॉप लॉस लावायची गरज नाही. ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या स्वतःवर कॉन्फिडन्स असेल, ओके, त्यावेळेस तुम्ही सहज पैसे, म्हटलं मी वर गेली, आपलं टार्गेट कंप्लीट झालं, विषय सोडा, परत खाली येणार आणि आपण सर्वजण ह्याच अपेक्षेने आपला पैसा मार्केटमध्ये घालत आहात. ही रिअल फॅक्ट आहे. मी तुम्हाला रिअल फॅक्ट आहे. म्हणून शक्यतो मला प्रयत्न करायचा आहे की माझ्या दृष्टीने राईट टाइम टू एंट्री आणि राईट टाइम सेल हा मी कॅन्डलच्या बेसवर कशा पद्धतीने लावू शकतो. उदाहरण आता तुमच्या समोर आहे, पुढे पहा, संपलं, केलं, या लेवल पण तोडायला तयार झाली, म्हणजे तुम्ही ज्या 2 पॉईंटने तुम्हाला जे होते त्या 2 पॉईंटने तुम्ही त्या 1 मिनिटाच्या कॅन्डलवर समाधानी झाला नाही तर काय होणार आहे तुम्ही पहा. दिसतंय तुम्हाला आता पहा, अजून तुटला नाही म्हणून थोडा आहे, विश्वास आहे, पण जर का तुटला आपण आपलं काम हे कसं केलं पाहिजे त्याच्यामुळे व्यवस्थित करणं. पहिली कॅन्डल जी आहे, सिंपल कॅन्डल, एकदम व्यवस्थित समजलेली असेल, कोणाची अडचण नसावी असं मी गृहीत धरतो. आता आपण थोडेसे त्या सिंपल कॅन्डल्स मधलं काय करूया, एक्झाम्पल पाहूया, जेणेकरून अजून तुम्हाला त्या चांगल्या पद्धतीने समजून जातील. ओके, हवे असेल तर एकदा रिव्हिजन परत घेऊ आपण, हरकत नाही. आता आपण रेड कॅन्डलचा एक्झाम्पल, ठीक आहे, ग्रीन तर झाले ऑलरेडी आपल्याला, बरोबर. आता जेव्हा मार्केटमध्ये एखादी रेड कॅन्डल बनणार आहे त्यावेळेस पाहूया काय होत असतं ते.